बंगालच्या उपसागरातील दिटवाह चक्रीवादळ आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रात गारठा वाढलाय। किमान तापमानात मोठी घट झाली आहे। अनेक जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा जारी झालाय, तर पुण्यात कमाल तापमान 29 आणि किमान 10 अंशांवरती राहील। सातारा 13 अंश, सांगली 15 अंश आणि सोलापुरातला पारा 16 अंशांपर्यंत घसरलाय। कोल्हापूरमध्ये अंशतः ढगाळ हवामानासह थंडी असेल। तर इकडे यवतमाळ जिल्ह्यातली परिस्थिती पाहतोय। थंडीचा कडाका वाढल्यानं तापमान 10 अंश सेल्सिअस वरती आलंय। गारठ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी अगदी शेकोट्या पेटवल्यात। वाढ होण्याचे संकेत दिले होते, त्या अनुषंगाने 1 डिसेंबरचा सूर्य कडाक्याच्या थंडीने उगवला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10 अंशावर पारा स्थिरावलाय। आपण पाहू शकतो की ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने शेकोट्या पेटून नागरिक एकत्र येऊन बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण भागामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडते। ग्रामीणसह शहरी भागामध्ये सुद्धा थंडी मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। 1 तारखेपासून लई थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, तरी आम्ही 3-3:30 पासून थंडी शेकोटी करून बसत आहोत। आरोग्यावर परिणाम होणार, सर्दी खोकला याचं प्रमाण लई वाढून दिसत आहे। थंडी मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना सध्या पोषक वातावरण मिळतोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।